इकडे सकाळी सकाळीच कणिक मळून ठेवल्या जेणेकरून भिजलं की छान चपात्या होतील. भात सुद्धा शिजवायला ठेवलेला आहे. डाळ पण शिजवायला ठेवल्या कारण का मला डाळीची आमटी बनवायची आहे. त्याच्यासाठी म्हणलं शिजेल इतक्याच आवरेपर्यंत. आणि इकडे शिरा केलाय कारण बरोबर फार होती. मिस्टर लवकर जाणार होते, म्हणलं कमी वेळात काय नाश्ता करायचा तर शिराच करूया म्हणून केलं. तर असंच टावेल इकडे तिकडे कुठे कुठे टाकून जातात आंघोळ झालं की. आणि असंच असतं आपल्या भारतीय फॅमिलीमध्ये म्हणायला हरकत नाही. कुठे कुठे टॉवेल हे टाकले जातात आंघोळ झाल्यानंतर. आणि इकडे साखरेच्या गाठी काही संपणार नाहीत वाटायला लागले, कोणच खाईना झाल्यात. आणि भाज्या वगैरे आणल्या होत्या तसेच राहिलेल्या आहेत. आणि लोटून वगैरे सगळं अजून काढायचं आहे. मेडिसिन आहेत ते तसेच आता रिकामी झालेले टाकून गेलेले आहेत. आणि लोटायचं आहे अजून. ॲक्च्युली अवस्था बघू शकताय, सगळीच फुलं देवासाठी काढलेली आहेत. तर आज तर काय बाहेरचं गार्डनचा टूर न देताच आता ही फुलंच दाखवते. जायच्या अगोदरच काढून ठेवली, लवकर त्यांचं कॉलेज होतं म्हणून. चला आलेले आहे ते पण बघूया लगेच. लुटून काढूया, नसेल तर लगेच काढावं लागतं मला. तर मोठ्या मुलग्याने काढून बेडवरचं आमचं मिस्टरांचं माझं तसंच टाकलेलं आहे. तर ते मी आता व्यवस्थित करेनच. आणि ते झालं की मग बाकीच्या खोल्या सगळ्या झाडणार. आणि मिस्टरांची वगैरे मुलांची आंघोळ होईपर्यंत म्हटलं नाश्ता करूया आणि जेवणाला थोडं थोडं घालूया जेणेकरून सायमल्टेनियसली दोन्ही पण कामं करावी लागतात. नाहीतर एक बेक काम करत बसलं की मग बाकीची कामं वेळ होतच होतं. म्हणून इकडे गॅस चालू ठेवते मी. भात वगैरे डाळ वगैरे शिजवायला आणि म्हणून भिजेपर्यंत माझं हे इकडचं बेडरूम खोल्या वगैरे सगळं लोटून होतं. त्या डाळ पण शिजते आणि भात पण शिजतो आणि गॅस रिकामं होतं. मुलं आता नाश्ता करून घेतील. छोटा मुलगा शाळेला गेलाय तर तो आल्यानंतरच करेल. दूध नुसता पिऊन जातो. आणि मिस्टर तर काय आवरून गेलेले आहेत. आता मोठा मुलगा आवरायला आहे, तेवढ्यात माझी ही बाकीची कामं होऊन जातील. आणि ते झाल्या माझं साय काढायचं काम होतं तेच मी करायला घेतले. नाही तर राहिलं की दिवसभर तसंच राहणार. तर भीमसेनी कापूर जो का असतो तो आम्ही इथे लावतो आपल्या किचनमध्येच. तर ते आलं आणि साखर मी खाण्यासाठी घेतलेलं आहे. कारण परवा स्वामी समर्थ महाराजांचा जो काही प्रसाद खायला गेलो तिथं मी बर्फाचं पाणी पिले. माझा घसा पूर्ण बसलेला आहे, म्हणजे दुखायला लागलाय आणि सर्दी पण झाल्या, नाक पण गळाले. म्हणलं घरगुती जेवढे उपाय करता येईल तेवढे मी करत असते. आणि आलं साखर खाल्लं की माझं जे काय घशाचं इन्फेक्शन असेल ते पण कमी येईल ह्याच्यासाठी मी खाऊन घेतले. आता माझं फरशी पुसून लोटून वगैरे सगळं झालं, धुणं झालं. आणि हे कालचं धुणं आहे ते पहिल्यांदा काढून घेऊया म्हटलं आणि मगच आजचं मी घालायला घेणार आहे. नाही ते काढल्याशिवाय ते काही घालता येत नाही. वारं फार होतं टेरेसवरती आज भरपूर. अशी बाकीची कामं आता खाली गेलं तर चपात्या वगैरे माझ्या अजून करायच्या आहेत. पहिलं धुणं आणि फरशी झालं की मग स्वयंपाकाला घालणार राहिलेला जो काही स्वयंपाक आहे तो, जेणेकरून गरम गरम सगळ्यांनाच खाता येईल ह्याच्यासाठी. आणि भाजीचं तर अजून काही नियोजन नाही आहे काय करायचं आहे. तर डाळीची आमटी आणि भात तर हे बेसिक रोजचं असतंच. आणि चपात्या बघूया म्हटलं आता खाली गेल्यावर जे काय आता भाजीचं आणलेलं आहे कालचं त्या ह्याच्यातलं पिशवीतलं ते काढून मगच त्यामध्ये कोणत्या भाज्यात बघून मग नियोजन करणार आजच्या भाज्यांचं. चला इकडे माझं धुणं सुद्धा वाळत घालून झालेलं आहे. आणि चला ते काय काय झाले बघते. तर इकडे डाळ माझी शिजून तयारच होईल. आणि लगेच नेहमीची जे काय डाळीची फोडणी घालणार होते ते घालण्यासाठी हे फ्रीज उघडला तर माझ्या लक्षात आलं मी वाटणच केलं ना. आता ऐन वेळेला वाटण करायलाच पाहिजे, वाटणाशिवाय आमच्या घरी आमटी बनतच नाही. डाळीच्या आमटीसाठी वाटणच घालावं लागतं इकडे आमच्या घरी. तरी बिना वाटणाची कधीच आमटी नसते. त्याच्यासाठी मी ते आलं लसूण टोमॅटो कोथिंबीर लगेच चिरून घेतला. तर खोबरं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते घट्ट होतं, त्यातलं थोडंसं काढलं आणि बाकीचं तसंच बाहेर ठेवले. संध्याकाळी करून म्हटलं करूया. आणि इकडे वाटणसाठी तयारी माझी सगळी झाली. लगेचच मी मिक्सरला वाटण वाटून घेते कारण भाजीला पण घालावंच लागणार आहे. आणि भाजी जर तिखट वगैरे केली तर त्याला ग्रेव्ही लागते. अगदी असं ह्यासारखी तशी भाजी कोणच खात नाहीत. जरा तरी त्याला आदन लागतंच. आमच्या इकडे आदनातल्या भाज्या म्हणतात त्या पद्धतीच्या कराव्याच लागतात. इकडे बघा
आमटीसुद्धा छान अशी झालेली आहे. आता उकळी एक 2-3 उकळी आणून झाली की आमटी पण तयार होईल. मग बाकीच्या स्वयंपाकाला घेईन. आता भाज्या काढल्या मी, त्यामध्ये वांगच होतं आणि फ्लावर होतं. फ्लावर तर काय मिस्टर काय खात नाहीत आवडीने, म्हणून म्हटलं वांगी 1-2 करूया. त्यासाठी 2 वांगी चिरून घेतली आणि फ्लावर कसं आवडीने खातच नाहीत, काय मला माहीत नाही का खात नाही ते. आणि इकडे मी वाटणातली वांग्याची भाजी आणि शेंगदाण्याचं कूट पण राहिला होता करायचा, तो सुद्धा करून घेतला. मी वांग टाकलेलं आहे, हे सुद्धा एक 5 ते 7 मिनिटात शिजून होईल. आणि सगळा माझा आता स्वयंपाक झालेला आहे. चपात्या वगैरे उन्हामध्ये बघू शकताय, लोणचं आपलं वाळूक वगैरे घेतलेलं आहे, दही ताक आणि वांग्याची भाजी चपाती. आता दुपारी थोडं मी झोपले 2:30पर्यंत. मिस्टरांची वाट बघितली जेवायला येतील म्हणून, ते का आलेच नाही कारण कॉलेजवर एक्झाम चालू आहे, त्यामुळे तिथेच जेवले म्हणून सांगितले. आणि तसंच माझ्या 2:30 वाजता मी झोपायसाठी म्हणून असं गेले, मला असं झोप यायला लागली असं मला जाणवलं, कधीच असं होत नाही म्हणून झोपायसाठी गेले. 5:30 वाजलेले काही कळाले नाही, तर कट्टा असाच टाकला होता आणि झोपायला मी गेले होते. म्हटलं पहिला कट्टा क्लिनिंग करून घेऊया. 6 वाजायची वेळ सुद्धा लगेचच येईल आणि लगेच मला संध्याकाळच्या स्वयंपाक सुद्धा घालाय, त्याच्यासाठी म्हटलं पहिलं कट्टा क्लिनिंग करून घेऊया. चहा सुद्धा अजून घेतलेला नाही, 5:30 वाजले आहेत तरी. म्हटलं काय समजणार नाही, डोकं असं म्हणजे हल्लं. भांडी भरपूर पडली होती आणि कट्ट्यावर तर पसारा सगळा तसाच टाकला होता. म्हटलं हे क्लिनिंग करून बाकीचं मग सुस्त, म्हटलं क्लीन झाल्याशिवाय काय जेवणाचं समजतच नाही. म्हणून सगळा स्वच्छ घासून पुसून काढला. कट्टा झाल्या, भांडी सुद्धा घासायला घेतली. आता एक 10-15 मिनिटच लागत भांडी घासायला, कारण दुपारचीच होती आणि कालची काय नव्हती. काल पण एक प्रसाद होता, तिकडे गेल्यामुळे भांडी नव्हती. ही सकाळची जेवणाचीच होते. जेवल्या म्हटलं घासूया, होत नाही. जेवल्यानंतर एवढं पोट गच्च होतं आणि बाकी कामकीच होते दुपारचं. आणि उन्हाळा एवढा फार लागायला लागलाय, त्या उष्णतेमुळे झोप लागलेली पण खजेना झालेला आहे. तर चला एक 5 ते 7 मिनिटात माझी भांडी सुद्धा घासून होतील. आणि चहा मागायला लागलाय छोटा मुलगा, तसं तर देऊ नये म्हणतात आणि त्याला पोहे बुडवून त्यामध्ये खायचे असतात. चहा काय प्यायचा नसतो म्हणून तो चहा पोहे दे म्हणून मागं लागलाय. आता ही भांडी जरासं बाळक असते आणि मग तुला करून देते, मला लागणारच होता चहा म्हणून म्हटलं तो थांबलाय. आता मुलं काय दुपारची पिक्चरच बघत बसली होती. एवढं मोठ्याने आवाज मला आलाच नव्हता. एवढी गाढ झोप कशी का लागली कुणाष्ट म्हटलं. सगळी कामं कोलमांडली. ते पिशवी सुद्धा रात्री तशीच फ्रीजला राहिली होती. घाई गडबडीत हे सुद्धा दूध तापवायचं राहतं, ते का फ्रीजला छान असं राहतं त्यामुळे. तर पिशवीतलं दूध पहिला म्हटलं तापवायला घेऊन, इकडे चहामध्ये मी थोडं आलं लागले होते कारण घसा फारच दुखत होता. जेवढा आल्याचा जास्त मला वापर करता येईल तिथं मी करते अशा वेळेला. त्याशिवाय मला काय फ्रेश वाटत नाही. आलं आणि साखर किंवा आलं गुळ मीठ खाल्लं तर माझं बऱ्यापैकी बरेचसे सर्दी वगैरे आजार असतात ते कमी येतात आणि घरगुती उपाय जास्तीत जास्त मी करत असते. तर इकडे चहा सुद्धा छान असा झाला आहे. मिस्टर पण 6 वाजले तेव्हा आले. त्यांनी गुलाबजामुनचं पाकिट घेऊन आले होते आणि बाकीचा बाजार पण करत आले होते. इकडे स्वीट कॉर्न पण आणले होते, त्यांना भाजून हवं होतं ते दिलं. भेंड्या ताज्या आणल्या होत्या, त्याच मी करायला घेतल्या. गवारी आणली होती आणि कोथिंबीरची पेंडी ते सुद्धा निवडून लगेच ठेवल्या. आणि इकडे पण झाली, दूध पण तापून झालेलं आहे. भेंडीची भाजी आणि डाळीची आमटी तर सकाळचीच आहे, तीच आता घेतल्या. संध्याकाळच्या जेवणामध्ये भात, कोशिंबीर, हा शेजवान राईस आहे, तो फोडणीला टाकला शेजवान राईस, चपाती, डाळीची आमटी आणि भेंडीची भाजी. तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.